आणि वरची वर गवत निघातले बाप्पा. एक कोणता नाव उचलला की एक पडायला, एक उचलला की एक पडायला, एक उचलला की एक पडायला. मला सुधरून झालं नेमकं काय करत. बरं टाकीत बसा काय करा ते समजून. भूक लागली मला मागापासून, पण आता काय घरी. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्टपैकी आता मी चाललो आहे गावाकडे, कारण की ना पाठी आलतो दाढी करण्यासाठी. बेस्टपैकी जाता जाता मी म्हणलं एकदा फंटर लोक आलेले थंडी भरायला, तर तेवढ्या एकदा काय करू त्याला चहा वगैरे घेऊन जाऊ संतू काकाच्या नावा, कारण की संतू काकाची जिनिंगवर काम चालू आहे त्याच्यामुळं. तर काय करू बेस्टपैकी एकदा चहा घेऊ पाठवून आणि जाऊ गावाकडे, कारण की मला त्याच्या 20-15 मिनटाखाली फोन आला होता की बाबा ही इथं आम्हाला नियोजन लावून द्या. मी म्हणलं बरं ठीक आहे, तुम्हाला नुसतं त्याला फोनवर सांगितलं असं असं आहे, असं असं करा. ते म्हणले बरं ठीक आहे. मी म्हणलं येतो मी दाढी गिडी करून. ते बेस्टपैकी गेले ते. आता झालं असेल थोडंफार काम चालू झालं असेल, बघू किती झालं आहे काय. तर एकदा चहा घेऊन जाऊ त्याला. चलो चहा घेऊ. तर बघू शकता मित्रांनो, चहा पण घेतला आपलं. चलो अब जाएंगे घर पे. और ये अपनी गाडी. बघू शकता मित्रांनो, चहा वगैरे सगळं पिऊन झाले. बेस्ट दिसायला की नाही बिना दाढी. तशी तर आहे, भारी आहे, बारीक बारीक आहे. हां तुम्हाला एक सांग का, कालचा तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल कसा झाला कसा नाही. तर काय झालं माहिती का, काल मी जे अडकलती ना हे चिकूल, हां चिकूल जे अडकला होता का याच्यात आपल्या टपरामध्ये, त्याला काय केलं माहिती, मी दोरी बांधली. आणि दोरी बांधल्याच्या नंतर आहे ना, ती दोरी अशी टायरला बांधून फिरली 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 सगळं वाचून बसले. परत तुटले. हे दिसलं का, हे तुटलं सगळं टपर. हे आता पप्पा आल्या बोलतेच आता. याला काय करावं लागेल, याला पिना मारावं लागते ना अशा बेस्टपैकी. असे पिना मारले का म्हणजे मग अशा चिपकून राहते. आणि याचा ते कुठं तुटलं मला ते बघावं लागेल, कुठं तरी तुटलं खंडोबाड्यातच कुठं तरी तुटलं म्हणा. नाही याचा तुकडा सापडतो गेल्यावर आणि याला डायरेक्ट फेकिकने चिटकून असं डायरेक्ट फेकिक टाकतो, म्हणजे पप्पाला बी मिळ लागत नाही काय झाले. एवढं कुठं पप्पा बघायलेत निवळून काय म्हणे. गाडी बेस्टपैकी. आता राहणार तर जाणार नाही मी. राहण्यात गेलं का सगळं ते चिकुलं व्हायला सगळं त्याच्यात. ते जाऊ दे मग काय आता. होय कसं वालंय का सार्थक पुढं बघाय बाबा, पण व्हिडिओच्या नावाला घालशील तिकडे खड्यात. त्याला कर म्हणून झालं माझ्याशिवाय म्हणते येऊनच बस, इथंच येऊन बस, इथंच येऊन बस माहिती काय असं कोणच. चला दुखायला असं नुसतं ठासायचं, दुसरं काहीच नाही. सोपं न माय असतं काय नुसतंच. एक तर वरून हात दुखायचं तर पण वरून ठासायचं. झालं थोडंसं बाकी, एवढा पट्टा इकडे जागा थोडं माल तेला पण सिमेंट राहते म्हणा. तर बघू शकता मित्रांनो, झाली आता इतकी खाली जास्त राहिली. एक दिल कोणीचा मारला इथपर्यंत आले होतं ओकेमध्ये. मग मारायची तिकडे ती जवळ बेस्टपैकी. आता इतकं होते होय, 10 मिनटात झाले की झालं ओके. म्हणजे मित्रांनो तिकडे झाली, आता इकडे चालू बेस्टपैकी. त्याचं काम बेस्ट चालू आहे, आपलं काम झालं. एकूण नकाची एक चल अयो नुसतं ठासायचं काम.
कॉलम थोडासा पतला टाका. हो हो एक टोकरा पतला तरी भा. ते बघू शकते मित्रांनो त्यांची थंडी बी सगळं झाली. ओके हे बघा आता नेमकंच मला भेटले होते ते तिथं मंदिरापाशी. मला म्हणले झालं सगळं ओकेमध्ये. ओकेमध्ये चला मी म्हणलं मी बी येतो एकदा जाऊन त्याच्यावर. थंडी थंडी बांधली ते आपले भरली तिथं वेस्ट वगैरे सगळी ओकेमध्ये झाली बघा. एवढी मोठी थंडी पप्पू एवढी थंडी भरली आहे ना. आता कसं करायचं मला मिळालं काय. आपलं तर काम झालं आता आपण आता काय करू बेस्टपैकी शेतात जाऊन येऊ. आपल्याला काय नाही शेतात जाऊन आलं का शेतात काय चाललं ते तर मिळालं ना. होईन काय व्हायचं दुसरं. चला बेस्टपैकी एकदा जाऊ शेतात. गाडी जाते का नाही काय माहिती आज बी का आज डपलचा टपराचा कार्यक्रम लागत आहे का. लागला तर लागू द्या पण आज गाडीच घेऊन जायची. टप्पर नवं टाको काय सोपं आहे काय. ये आधीच एक तुटलेलं पुन्हा त्याचं डबल दुसरं तुटलंय. काय करतात सोपं आहे काय. हे बघा हे एक तुटले आधीच इथलं आता ते तिकडे तुटले. दोन्ही तुटले. चला जाऊ एकदा मिस्टर रानात. तर बघू शकते रानात जाताना आता हे असा रस्ता झाला म्हणा साईडने का कडीनं तर ते बेस्ट झाले राव. काय असं नसं पण जेव्हा काल होता का काल असं सगळीकडे असाच राडा होता आणि ना असं सगळं ओलं होतं म्हणा. त्याच्यामुळे असं हे डायरेक्ट रस्त्यात नव्हता कुणकुण घाला म्हणून आणि दोन्ही कोण ते घोडमं घातलेलं डायरेक्ट स्टेटमधून डायरेक्ट घातली का सरळ सरळ डायरेक्ट मधूनच आणि मधून असं टपर गेलं कामातून आमचं. हे काय फुटलं आता काय करता हे सगळं हलायलं बी हे नाही तसं तर हलतंय पहिल्यापासूनच पण ते चालेल. चला आता काय करावं होतं जसं तसं जाणंच कसं तरी सोपं झालं. तर बघू शकता मित्रांनो आता मी पोचले शेतात बेस्टपैकी चाललोय रानाकडे. ती तिकडे लावली गाडी आपली बेस्टपैकी दिसली का. इतक्या लांबून पळत पाय चलत आलो मी इतक्या लांब. कुठून मग तुम्हाला बोलाय कोण नाही म्हणा. यायचं चाललं यायचं रानात काम. इकडे 2-4 बाया आहेत खुरपायला. हे इकडे 2-4 बाया आहेत. तिकडं काहीतरी चालू आहे त्याचं रानात काम. यायचं इकडे चाललंय काहीतरी हे बेस्टपैकी यांची फवारणी का काय खुरपणं चाललंय. इकडं आईचं काम चाललंय हे दिसलं का हळदीत बेस्टपैकी खुरपायची आहे. आणि यायचं इकडे कापूस खुरपायलात का काय धान्यात विणी लावायल्यात बेस्टपैकी. यायच्या मिरच्या आमच्या बी मिरच्या लावल्यात आता काल आणल्यात आणि आज लावल्यात. खड्या 10-15 मिनटं बसून वापस घेतला. भूक लागली मला काय माहिती काय रानात आलं कीच मला भूक लागते. रानात करमतच नाही मला कसं काय असं विचित्रच वाटतं विचित्र. त्याच्यामुळे मी वापस घरी जात असतो. बघू शकते आता मी पोचले आखाड्या पण असं झालं की आकुभाऊन मला आवाज द्याय काय ह्याला द्यायला ते नाही मला माहीत. चला एकदा बघून येऊ काय म्हणणे आकुभाऊचं. तर काय म्हणते आकुभाऊ काय नाही झालं त्यांचं चालू आहे. इथं वखर चालू आहे त्यांचं वखर सॉरी खत पेरा चालू आहे त्याच्यामुळं बेस्टपैकी बघू शकता मित्रांनो. हे असं यायचं खत पेरणं चाललंय. पाठीमागे एक जण खत पेरायला पुढे एक जण आहोत हाणायला आणि मी एक स्पेशल यायसोबत स्पेशल चालायला सोबत. कारण की ना हे म्हणले आमचा व्हिडिओ काढ. म्हणलं ठीक आहे तुमचा व्हिडिओ काढू त्याच्यात काय. चल दिवसभर चालावं लागते असंच काय करतात. दोघी जणी हसायच्यात काय लांबूनच विचार करायला काय हसायल्यात काय होत म्हणा. तिला जेवण करायला वाटतं हो बरोबर जेवणच करायला. 3 वाजले ना जेवण करायचं यायला करा जेवण हो काय. इतक्या लांबचं जूम केलं बघा हे कसं झालं हाल. आणि अशी पुंजानी टाकलीत मी उचलू इथं मला गवत दिसत असं ना पाठीमागे. हे गवत मी टाकले उचलून आता सध्या. आई तिकडे खुरपायली. आई म्हणाली वरचीवर पुंजाने उचलून टाक. आई खुरपायली आणि वरचीवर गवत निघातले बाप्पा. एक पुंजाना उचलला की एक पडाले एक उचलला की एक पडाले एक उचलला की एक पडाले.
मला सुधरून झालं नेमकं काय करत. बरं टाकीत बसा, टाकीत बसा, वरचीवर पुंजाने पडायचे. काय करा ते समजून. भूक लागली मला मगापासून, पण आता काय घरी जाता येईल कायच करता येईल. चारशेक राहिलेत, चारशेक म्हणजे 1 2 3 पुंजाने राहिलेत. 2 3 उचलूस तर आणखी 2 होते तयार. पुन्हा ते 2 उचलूस तर 1 तयार होते. मग ती 1 उचलून टाकूस तर अर्धा तयार होते. मग अर्धा तयार झाला का अर्धा टाकावंच लागते. मग अर्धा टाकला की लगेच पुन्हा जसं टाईम लागतो. मग तो पुन्हा आखाड्यात जायचं, आखाड्यावर मग पुन्हा तिकडे जायचं, तिकडून तिकडे जायचं, मग जायचं घरी. चला कसा हाल झाला आहे. हळदीच्या रानात काम करून कसं हाल दाखवतो पुंजाने. असं गवत झाले हळदीत. आणि काय असं हे सगळं गवताळ. हे सगळं कुठून आणले का आणि खुरपीत मला नाही माहीत. पुंजाने उचलत, पण माझ्या ध्यानात नाही नेमकं कुठून उचलत. हे 1 राहिलं आहे आणि इकडे 1 2 राहिलेत. ह्या कॅन्डीपाशी, कॅन्डीपाशी 1 2 राहिलेत. आता ती 1 2 उचलू का आईपाशी 1 पुंजा नव्हते. आता तुम्हाला सांगू सर का अर्धा झाला असं काय. आणि पुन्हा आता हे 2 उचलू सर आणखी 2 तयार होते, म्हणजे 4 तयार होते. 4 झाले की मग ते 4 उचलू सर पुन्हा आणखी 1 तयार होते. पुन्हा ती 1 उचलू सर असं रुटीन चालत राहते. त्याच्यामुळे एवढे 2 3 टाकून घेऊ. 1 राहिला बेस्टपैकी. जाऊ घरी. असा दम आला काय करा. आणि एवढं मोठं गवत झालं राहणार. हे बघा कसं करायचं आता. खुरपायली आई दररोजची. आपण आपले घेऊन जाऊ. चला आलं कस तरी. चला जाऊ घरी कस तरी. बघू काय करायचं. बघू शकता मित्रांनो, आता बेस्टपैकी मी पोचले घरी. कधी जेवण करू बेस्टपैकी. आणि काय करू म्हणजे आजचा ब्लॉग आपण इथं एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.